आणू शकत नाही आकाश. ज्या क्षणाला जन्म होतो त्या क्षणाला मृत्यूचं काउंटडाऊन देखील सुरू झालेलं असतं. नाही ते बरोबर आहे. पण सातत्याने त्याची आठवण कशाला काढायची? कशाने आठवण ठेवून करणाऱ्या कितीतरी गोष्टी विसरल्या जातात ना. प्रत्येक क्षणाला आठवण करावी अशी एकमेव गोष्ट म्हणजे ज्या क्षणाला मृत्यूचा विसर पडतो त्या क्षणाला माणूस संपतो. तुमचं सारं शास्त्र हे मृत्यूला घाबरवणार आहे आणि आमचं सारं ज्ञान हे मृत्यूला ओळखणार. सारं मानसशास्त्र याच तर पायावर म्हणून आपलं नवे आकाश करू शकतो. बरोबर, तुला त्या मानसशास्त्राचा जलद पुढे राहू बरं प्रश्न बरं तेच बुद्ध किंवा महावीर नाही. अच्छा, भरतगुरू नाट्यशास्त्रवाद तुमच्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या नदी वेळेपणच जर असतात. ते लोक महान लोक आहेत, नोबल पर्सन. महामानव म्हणजे केवळ भूतकाळ घडलेला म्हणजे तुमच्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या काळात महामानव असू शकतील या गोष्टीवर तुमचा विश्वास असतो. बरोबर, म्हणजे तू कुणी महामानव वगैरे आहेस असं म्हणायचं का? समजा मी असा दावा केला तर तुझे उपचार थांबणार नाही, उलट ते आणखीन वाटत. चला, महामानव असल्याचा भ्रम, त्या भ्रमातून वेळेचे छान प्रश्न उत्तर वाग्वाद करायला लागलाय. अमृतराव खुश होतील सगळं. उलट 15 दिवस उशीर झालाय मला प्रकट व्हाय. आणि वादविवादाचा तर प्रश्नच येतो. मुळात वादविवाद ही सगळी तुमच्या त्या साहेबांची खासी. त्यांनी खरं म्हणतात तर सगळे वादच घातले. उत्क्रांतिवाद, अद्यवाद, क्रांतिवाद, मार्क्सवाद, अणुवाद, तुमचे सगळे वादच वाद. तुमचे वाद तर आमचे वेद. तुमच्या वादाचा जर वेदांचा आधार असता तर त्याचं तत्व बदलून ज्ञानाचा संवाद झाला असता. प्रतिभेला चांगलेच धुमारे फुटले. पण एक लक्षात ठेव, साहेबांच्या या वादामुळेच आजचं तुझं माझं आयुष्य सुसह्य झालं, असह्य झालं. नमस्कार. आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही इथे इथर हे नाटक सादर केलं. कामगार कल्याण मंडळातर्फे घेणाऱ्या स्पर्धेचं हे 71वं वर्ष होतं आणि या वर्षी या स्पर्धेत आम्ही राजेंद्र पोळ लिखित आणि संकेत महाजन यांनी दिग्दर्शित केलेलं इथर हे नाटक इथे सादर केलं. या नाटकामध्ये सार्थक पांडे आणि सागर देशपांडे यांनी दोघांनी पण रंगमंचावर यामध्ये काम केलेलं आहे. मी या नाटकामध्ये संगीत दिलं. उन्मेष देशपांडे यांनी या नाटकाचं नेपथ्य केलेलं आहे. प्रकाश योजना नेत्रा रेटर आणि प्रकाश योजना नाही, वेशभूषा आणि रंगभूषा जी आहे नेहा पायाळ यांनी केलेली आहे. अध्यात्म, ध्यानधारणा आणि अष्टांग योग आणि त्यातून होणारी मोक्ष प्राप्ती या विषयावर आधारित असलेलं हे नाटक होतं आणि प्रयोग चांगला झाला. बाकी आता परीक्षकांच्या निकालावरती आहे, बघू काय होतं. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 2 अंकी नाटकांच्या होणाऱ्या मुख्य म्हणजे 2च स्पर्धा होतात. एक राज्यनाट्य स्पर्धा आणि कामगार कल्याण स्पर्धा जी होते. मी असं म्हणेल की एकांकिका स्पर्धा तर भरपूर होतात, पण मूळ जो कस लागत असतो कलावंतांचा आणि बाकी टेक्निशियन्सचा आणि इतर सगळ्या पूर्ण टीमचा जो मूळ कस लागत असतो तो 2 अंकी नाटकामध्ये लागत असतो. तर आमची अशी इच्छा आहे की या ज्या 2 स्पर्धा याच्या व्यतिरिक्त आणखीन स्पर्धा 2 अंकी नाटकांसाठी आयोजित व्हायला हव्या आणि कामगार कल्याण मंडळाचं खरंच म्हणजे थँक्यूच म्हणायला पाहिजे की ते दरवर्षी उत्साहाने ही स्पर्धा इथे आयोजित करीत असतात.
ऍक्च्युली यावर्षी थोडासा वेळ झाला. आम्हाला जरा भीती वाटत होती की स्पर्धा होते की नाही होत, पण स्पर्धा झाली आणि आज आमचं नाटक इधर सादर झालं. त्याबद्दल आम्ही कामगार कल्याण मंडळाचे आमच्या संपूर्ण इतर टीम तर्फे अनेक धन्यवाद म्हणतो. संकेत. कामगार कल्याण मंडळ हे कंटिन्यू बॅक टू बॅक यांचे प्रत्येक वर्षी हे न थांबता कंटिन्यू सगळे कार्यक्रम घेत आहेत. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे ही एक नाट्यस्पर्धा, 2 अंकी नाट्यस्पर्धा, आणि त्यात जी अरेंजमेंट केली जाते त्यांच्याकडून त्याच्यात काही डाऊट घेण्यासारखं काही नसतं. सगळं एक प्रॉपर मॅनेज असतं आणि त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल कामगार कल्याण मंडळाचे खूप खूप आभार. आणि पुढे असेच हे कार्यक्रम चालू राहोत एवढाच एक विश्वास आहे कामगार कल्याणवर. दिग्दर्शक म्हणून नाटकाबद्दल काय सांगाल? नाटक हे ऍक्च्युली आता ज्या हिशोबाने एक वेस्टर्न कल्चरकडे आपले सगळ्यांचं बघणं चालू आहे, सगळे एक वेस्टर्न कल्चरकडे कल आहे सगळ्यांचा, तर या नाटकातून आम्ही हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की आपली संस्कृती जी आहे ती खूप काळ पहिलेपासून एवढं प्राप्त आहे त्या संस्कृतीला की त्याला कुठे कम्पेअर करायला जागा नाहीये. पण आता त्याच्यावर लोकांचं लक्ष हळूहळू कमी होत चालल्यामुळे सगळ्यांचा कल एक वेस्टर्न साईडला चाललाय. तर त्यामुळे आम्ही हे नाटक यासाठी स्टेजवर परफॉर्म करतोय की एक आपली संस्कृती काय प्राप्त केलेली आहे, किती हाय लेवलची आहे हे सगळ्यांना कळावं आणि त्याच्यावर पुन्हा सगळ्यांचं लक्ष जावं याचा प्रयत्न केला आम्ही या नाटकात. खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.